आज घर में एक बहुत बड़ा अनर्थ होते होते बच गया है। नक्की झालतं काय ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये समजेलच। तुम्हा सर्वांना तर ही गोष्ट माहिती आहे की चहा माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि चहाशिवाय माझा दिवस कसा जातो, किती घाण दिवस मला बघावा लागतो चहाशिवाय। जेव्हा मी चहा पिऊन जात नाही ना तेव्हा असं वाटतं की माझ्या आयुष्यात ना कारला आले कारला। असं सर्व मी का बोलतेय तुम्हाला माहितीये, कारण की मी आले होते कॉलेजला आणि त्याच्यामधून एक लेक्चर झाला आणि बाकीचे सारे लेक्चर ऑफ होते आणि एक लेक्चर पण इतका बोरिंग होता, मला इतकी झोप येत होती अक्षरशः म्हणजे काय सांगू। आणि लेक्चर ऑफ होते म्हणून मी घरी जाण्यासाठी निघाले, पण वॉचमॅन काका बोलले की 9 वाजल्याच्या आधी तुम्हाला जाता येणार। म्हणजे हे काय, लेक्चर तर लेक्चर ऑफ आणि 9 वाजल्याशिवाय बाहेर नाही जाऊ शकत। इथे बसून काय मी माशा मारू? शेवटी मला माशाच मारत बसावं लागलं। त्यानंतर मग 9 वाजले आणि फायनली बाहेर गेले आणि डोसा खाल्ला, त्यानंतर फ्रुट्स खाल्ले, त्यानंतर मग घरी जाण्यासाठी निघाले। आणि तुम्हाला माहितीये ना, जर एकदा माझ्या मागे नरखांडी लागली ती लागतच राहते। इतकी ट्रॅफिक भेटली मला, इतकी ट्रॅफिक भेटली काय सांगू। आणि घरी आल्यानंतर माझं इतकं पोट दुखायला लागलं, असं वाटलं पोटात एकदम पृथ्वी गोल फिरतीये माझी। आणि हे पोट का दुखते ते तुम्हाला माहितीये ना, कारण मी चहा नव्हता पिला म्हणून आधी उठले आणि चहा ठेवायला निघाले। चहा बनवून झाल्यानंतर मी गॅस तर बंद केला, पण ऍक्च्युली ते बटन बंदच नव्हतं झालं, कारण ते पूर्ण लूज झालं आणि मला याचा अंदाजही नव्हता। मी गपचूप झोपले होते। त्यानंतर दीदी घरी आली तेव्हा तिला वास यायला लागला, तेव्हा तिने बघितलं आणि नंतर मग पप्पांनी फोन केला, मग ते सर्व्हिस करायला आले। पण मी तुम्हाला सांगते बी केअरफुल यार, म्हणजे मी इतक्या झोपत होते की मला त्याचा वासही नाही आला। नशीब टायमावरती दीदी आली, नाही तर काय माहिती काय झालं असतं।